बनवता बनवता आम्ही दोघं मिळून आमच्या पावसाची काहीतरी एक स्टोरी सांगणार आहे. मम्मीच्या लहानपणीची आणि माझ्या लहानपणीची. हँग नको होऊस. कसं काय मित्रांनो, मी आहे करून म्हणजे वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला की चला आपण असाच एक आगळा वेगळा व्हिडिओ बनवूया. कसला? भरपूर दिवसांनंतर आपण आता करणार आहे कुकिंग. काय एवढं बोलतोय जोर जोरात, किंचाळतो काय मी? ओरडते नुसतं. सो मी विचार केला की चला भरपूर दिवसांपासून माझी इच्छा झाली होती, माझी इच्छा की मला कांदा खायचे आहेत भजी. कांदा भजी. बिकॉज काय रिझन? बोल रिझन सांग मला काय. पाऊस तर गेला. यस, ये रिमझिम सावन मेरे को कांदा भजी खाने को पाऊस गया उत्सुक लेकिन. करताय. ए पाऊस आहे, धोधो पाऊस आहे, आपल्याकडे पाणी भरतंय, समजलं? हा. ऍक्वा मॅजिका होतोय आपल्या इकडे. ते गेलं तुम्ही तिकडे होतात ना फक्त बाहेर. स्लाइड्सची कमी आहे, फक्त स्लाइड्सची कमी आहे. पाणी आपल्याकडे आहे, स्लाइड्स आणि क्लोरीनची कमी आहे. मग जाऊन मस्त डुबुक डुबुक करायचं. ऑन दिस नोट मम्मी मला हवंय की काहीतरी पावसाबद्दल 2 शब्द बोल. क्या बोलू पावसाबद्दल? गाणं बोल, गाणं बोल. जे डायरेक्ट पाऊस बघितलं तुझ्या डोक्यामध्ये काय पहिलं गाणं येतं? गाणं होऊन मी थंड पडलो आणि बसलो खाली. नाहीतर अमिताभ बच्चनचं ते रिम झिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी है अगर आंखों से पानी आहे. तू असं करतो तर माझ्या आंखों से पाणी आहे. शील्ड घातलीस ना 2-2. तरी पण इकडनं तिकडनं जात नाही का? माझ्या डोक्यामध्ये काय गाणं येतं माहितीये का? काय? पाऊस बघितला हिरो काय आहे सांग? राजेश खान. राजेश खन्नाचं हा, ते माझ्या डोक्यात येतं, मला राजेश तोंडात येत खन्ना नाही. भीगी भीगी रातों में मीठी मीठी बातों में ऐसे बरसातों में कैसा तुझे येत नाही लगता मला. है कैसा लगता है कि मला नाही येत. उस जमाने की होके भी तुम लोग को गाना. मला पण एकच कडवं येतं. सो कांदा भाजी बनवण्यासाठी आम्ही घेतले आहेत 4 कांदे. कांदे मग आता हे 4 कांदे लवकर आपण कापून घेऊया आणि लगेच भेटूया तुम्हाला. हे मग जे ते असतं ना, काढावंच लागतं. हे नसतं कापायचं, कारण की हेच रिलीज करतं आपल्या डोळ्यात जातं आणि मग अश्रू बाहेर पडतात. पण तसा कांदा कापायला समजी? नाही होत. हे असताना नाही केल्याच्यानी कापायला. होते रे. आणि मग मस्तपैकी कांदा कापलेला आहे, त्याच्यामध्ये काय टाकलंय? कोथिंबीर आणि जरासं जिरा आणि मीठ. मीठ लावून कारण की घेऊन त्याला द्या. पाणी सुटेल आणि मध्ये क्रिस्पी होतील. हम्म. दॅट इज वाय. आता बनवता बनवता आम्ही दोघं मिळून आमच्या पावसाची काहीतरी एक स्टोरी सांगणार आहे. मम्मीच्या लहानपणीची आणि माझ्या लहानपणीची. हँग नको होऊस. 2 मिनिटं थांब, पण 2 मी मिनिटं थांब, गेलीच नाही पावसाळ्यात. 2 मिनिटं थांब ब्रदर, 2 मिनिटं थांब. आता ह्याच्यामध्ये काय टाकायचं लवकर लवकर सांग. आता हे पीठ बैसन, प्रोटीन, एकदम जास्त नाही. प्रोटीन इंटेक. ते प्रोटीन पावडर टाकू का? काय पण टाकलं. सो एवढीच टाकणार बेसन आपण. नाही जसं लागेल तसं कालवताना आणि मग जर असं तांदळाचं पीठ का, आय डोंट नो. जरा हे मी कधी सवाल नाही केला. क्रिस्पी मी मला हे येतं बनवता, क्रिस्पी सवाल नाही केला. कॉर्नफ्लॉवर टाकून डायरेक्ट क्रिस्पी हवाय तर. नको. आणि यांच्यामध्ये आता आपण टाकणार आहे आपल्या घराचा खजिना, त्यातून काय काय मसाले. मसाला फक्त हळद आणि मसाला. राधिका मसाले प्रायव्हेट लिमिटेड. सो आता आपण बनवायला घेऊया. किती? 1 चम्मच तिखट, नाही, पाहिजे अजून 2 चम्मच तिखट, पाहिजे अजून 3 चम्मच तिखट. पाहिजे अरे अजून. काय पाहिजे? हा, हळदी, हा धना पावडर हा चमचा बघ केवढी अँड विसरली, नाही, कन्फ्युज बरोबर. झाली. मी टाकतो म्हणून नाही. कन्फ्युज झाली. अजून टाक 2 चमचे तिखट. तोपर्यंत मम्मी सांग पावसाची एक गोष्ट. तुझ्या शाळेतली असू दे किंवा तुला आठवणारी गोष्ट असू दे, पावसामध्ये असं ओ माय गॉड अशी गोष्ट झाली असेल. ओ माय गॉड लहानपणी तर काहीच नाही. तेव्हा तुमलं पण नव्हतं. पण डोंबिवलीला राहायला आलो ना वडील गेल्याच्या नंतर, तर तेव्हा जरा पाणी तुंबलेलं ना, मग आम्ही पिक्चरला गेलेलो मस्त असं करत. ते पिक्चर बघितलं तोपर्यंत पाणी गेलेलं. माहित होतास तू तेव्हा सगळीकडे पाणी तुंबलेलं माहिती का? लग्नाचं 2008 26 जुलै. मग तेव्हा लाईटी गेलेल्या, सगळं गेलेलं. पाणी पण नाही पियायला, काय नाही. आम्ही मग तिथे बोरिंग मशीन मधनं पाणी आणलेलं. Nice. तुम्हाला कळशा दिलेल्या छोट्या आणि एवढं तिथनं पाणी मला आणून
चाइल्ड लेबर म्हणजे गौरांग तू दीदी छोट्या छोट्या कळशा होत्या. असं करून ते पाणी भरलं आणि ते पाणी आणि लाईट नाही काय नाही, मसाला पण वाटू शकत नाही, असं कसं तरी आपलं जेवण करायचं आणि खायचं 2 दिवस. आणि माझी स्टोरी मी सांगतो तुम्हाला लगेच. आता हे एवढं हे केलेलं आहे, जरा आता ह्याच्यामध्ये जरा पाणी पाहिजे मम्मी. थोडंसं पीठ पण पाहिजे चांगलं. असं करतोय, असं कर ना, म्हणजे पाणी सुटतं बरोबर. फर्स्ट ऑफ ऑल आणि आतमध्ये बघ पीठ हे पण नाही झालंय, नुसतं ते असं पीठ मळतो तसं चांगलं चपातीला. पेशन्स. हा आम्ही कैसा जरा मीठ बघू दे. तर आता मी तुम्हाला स्टोरी सांगतो. माझ्या शाळेमध्ये तर नेहमी पाणी भरायचं, नेहमी. आणि एखाद वेळेला कसं झालेलं की आम्हाला सगळ्यांना सोडून दिलेलं की बाबा तुम्ही जा. सगळ्यांचे पॅरेंट्स आलेले आणि मी बोललो की माझी पॅरेंट आली आहे, पण आली नव्हती. शाळेमध्ये येतात ते टीचर्स वगैरे बघायला, बट आमचे ते मे बी बघितलं नव्हतं. ठीक आहे, तर मग मी निघालो, कारण की माझ्या मम्मीचं माहिती होतं ना, माझी मम्मी कधी स्कूलमध्ये वगैरे आली नव्हती, रिक्षाने पाठवत होती, रिक्षाने वगैरे पाठवत होती. आणि मग मी स्वतः चालत गेलो शाळेपासून ते घरापर्यंत, कारण की मला जायचं होतं. म्हणजे मी असं पोहत नाही गेलो, बट एवढं तरी पाणी भरलेलं. आणि तेव्हा माझी हाईट लहान होती. आणि मला ते आपल्या इथे तुझ्या वयाचं इथलं कोणच नव्हतं ना, की शाळेतलं पोरं आले, त्यामुळे मी आपली ते रिक्षावाले काका आहे. आणि मलाच जायची इच्छा होती, म्हणून मी गेलो मस्त पाण्यात ना, डुबुक. कारण की माझी इच्छा होती. संस्कृत क्लासला गेलेलो. संस्कृत क्लासच्या टीचरने पण कॅन्सल केलेला क्लास. हे खूप 8वीतले आहे. ठीक आहे, तर तेव्हा पण असंच झालेलं की पाणी खूप भरलेलं, पाणी भरपूर. आणि मी तेव्हा स्कूटीने जायचो संस्कृत क्लासला कधी. तर मी घेऊन गेलो स्कूटी, आणि संस्कृतच्या मिसने ऑलरेडी सांगितलं की क्लास बंद आहे, नका येऊ. पण तरी मला जायची इच्छा होती, कारण की मला बाहेरचा सीन बघायचं होतं की काय चाललंय, कसं चाललंय. मम्मीला माहिती नाही गोष्ट. स्कूटर वरनं आता हे पण माहित नाही, तर मग आता माहिती पडतंय. तर मग स्कूटरवरनं घेऊन गेलो. पाण्यात मी मस्त घेऊन गेलो अर्ध. तेव्हा स्कूटरच्या खाली पाणी होतं, पण स्कूटर बंद पडली. मग मी ती चालत परत ठेवली आणि मग चालत मी क्लास पर्यंत गेलो. ठीक आहे, कारण की मला नोट्सही घ्यायचे होते. मग मी क्लास पर्यंत गेलो आणि मग रस्त्यामध्ये जाता जाता पाणी इथपर्यंत झालेलं माझ्या, इथपर्यंत. तरी मी चाललो आणि मग बोललो की बाबा आता माझी फाटलेली आहे. मी रिटर्न मारलो, मग घरी आलो परत. हे युद्ध आम्हाला नाही माहिती. आणि ह्या वयात कितवीला होता? 8वीला. तिथे पोलीस चौकी होती, तिथून त्या लोकांनी पकडलं असतं तर मग वाट लागली असती. मला बघायचं होतं की माझं पाणी इथपर्यंत पाणी म्हणून कुछ तो तुफानी करना पडताय ना. मग मगाशी तुम्हाला बोललो तुफानी करना पडताय नाही, लास्ट व्हिडिओ मध्ये बोललोय मी की आय एम व्हेरी मच गुड कैंडिडेट फॉर स्कूटर नहीं होता है, इसके लिए स्कूटर नहीं तेरे को फसवे ना हमको. हे दो बघितलं, इधर चलने के लिए जगह नहीं रहता है घर पे. इधर रखा है नुसती. ते काय नडतंय ते दिसत पण नाहीये बघ. माझ्या डोळ्याला एस्थेटिक दिसत ना, आणि मला डोळ्याला जे आवडत नाही ते मी माझ्या समोर ठेवत नाही. ते पण काय एक्झॉस्ट फॅन लावतो. एक्झॉस्ट फॅन जर तुम्हाला आवाज आला तर सॉरी. सो आता जरा सेटअप करता करता जरा तेल जास्त गरम झालं. आता जर करपला तर इट इज नॉट माय फॉल्ट, इट इज तेल का बंचूक. ठीक आहे, नाही गोळा नाही आहे, असं टाकायचंय खेकडा. असं ते बघ, खेकडा भाजी बोलतात. हा, खेकडा भाजी पण बोलतात ना काय लोक. तू डायरेक्ट कसं मला माहिती गोळा नाही बट टाकायचं. मी रेस्टॉरंट मध्ये एकदा बघितलेलं की खेकडा भाजी त्याचं नाव होतं. सो तरी तसंच टाकलं. मेरा स्टाईल आहे. आता मी काय बोलतो की अजून एक पावसाची गोष्ट मला आठवते आहे. आम्ही जेव्हा टीचर शिकवत असायची आणि मग मस्त धुधो पाऊस पडायचा, आम्ही टीचरच्या शिकवायच्या सोडून आम्ही बेडकासारखे विंडो मध्ये जायचो आणि पाऊस बघायचो. ओ माय गॉड असं. आणि लाईट जायची आणि मग लाईट आल्यावरती थँक्यू गॉड बोलायचं. का बोलायचं पावसात नुसत्या लाईटीच जात असायचं. तेव्हा जास्त जायच्या, आता नाही जात. आता कमी जातात, बट जातात पण. आता त्या लोकांना अशी सवय आहे की आपण गरमीमध्ये लाईट घालवूया, पाऊस आहे थंडीमध्ये नको. गरमीमध्ये नंतर खायचं, पण ह्याचा बघा काय झालाय तो. काय बघा ह्याचा बघा काय झालाय आणि मी बघा काय केले. मेरा स्टाईल. ह्याचा भाजा झालाय, भाजा. नको तसं नको लवकर. जाड नाही टाकायची. मला शिकवतो. हा वडा झाला, वडा. कांदा वडा. तर जर असं सेंटीमीटरने माझा बोट बुडणार होता असा खचा. आणि मला युजली मी माझं बोलतोय की पाऊस बघितला ओहो हो असं होतं. मला असं होतं की कधी जाऊन दिसतोय पावसामध्ये, पण नाही. मला पण आवडतं, पण मला असं स्वच्छ पाहिजे. हा, मलाही तसं पाहिजे की रस्ता मस्त एकदम स्वच्छ असला पाहिजे आणि मग मी भिजणार. आता लवकरच आपण कांदा भाजी सगळे संपवून घेऊया. अँड चालू आहे, मे बी चालू असेल. व्हिडिओ बघितला नाही मी पाठी. लवकर संपवून घेऊया आणि खायला बसूया चांगल्यापैकी. ओके, पप्पांना टेस्टिंग साठी दिलेलं आहे. कसं वाटतंय?
कसे झाले कुरकुरीत नाईस. आणि हे असंच मागवलं किसानची हरीभरी चटणी. घरी बनवली असती बट आम्हाला आता बाहेर पण जायचं म्हणून बोललो की जाऊ दे लवकर इकडे मागूया. अँड किती चाललंय अपडेट, मम्मीने टेक ओव्हर केलेलं आहे. किती भारी दिसतात बघा ना, किती भारी दिसतात. खेकडा भजी, खेकडा भजी नको बोलायला, लोकांना कन्फ्युजन होईल, मलाही कन्फ्युजन होईल, नॉस्टॅल्जिया आठवेल मला, म्हणून बोलत होतो की काय कांदा भजी किती भारी दिसते बघा. काय बोलत होती दुसरं गोष्ट विसरलेली आहे तू. हे दाखवले ना, क्या बोलती तुम, खाएगी तभी बताएगी ना. चांगले झाले असणार. मी गेलं, माझा जिकडे पण हात लागतो ती गोष्ट अमृत होऊन जाते. क्या बोलताय, अमृत. ये तो हमको पहिलंच मालूम पडा, अभीच मालूम पडा. तर मी विचार केला की मस्तपैकी आता कांदा भजी आपण खातोच आहे, तर वाय नॉट आपण जरा मस्तपैकी नजारा बघत बघत खाऊया. किती भारी आलंय बघा, किती भारी दिसतंय एकदम सगळं वातावरण किती भारी दिसतंय बघा. आणि हे मला हा डोंगर भरपूर आवडतो, भरपूर म्हणजे भरपूर आवडतो. किती बघा नजारा किती भारी दिसतोय. आणि त्याच्यासाठी मी विचार केला की माझ्या चाफ्याच्या बाजूला आपण जरा मस्तपैकी बसून इकडे कांदा भजी खाऊया. मस्तपैकी मी प्लेटिंग केलेली आहे, बघ कशी वाटते प्लेटिंग. और ये मेरा गिलास दो मेरे को. हा, आणि चलो 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 चलो. अरे बरोबर तुला माहिती आहे, नाही तर मला वाटलं की बाहेर चालली आहे. किधर बैठने का, उधर बैठने का. नाईस. मला वाटलेलं की मम्मी मला ओरडणार आहे की हे इथे कशाला ठेवायची गरज आहे असं बोलणार होती, बट नाही बोललेली आहे. क्या गारगार वारा आहे. पप्पा आलेले आहेत. हा कांदा भजी आणि हा नजारा बघा किती भारी दिसतोय ना नजारा, आणि थंडगार नदी पण वाटत. दिसते ती. नदी नाहीये ती, खाडी येते. ओके. नदी. किती मस्त वाटतंय. चलो खाऊन बघा, खाऊन बघ पहिला तू कसं वाटतंय, कसं झालंय. मस्त. भारी वाटतंय ना खूप. ही चटणी बघ, खाऊन बघ, ही चटणी खाऊन बघ, लसूण चटणी आणि कांदा भजी सोबत किती अमेझिंग लागते ते. गरम आहे ना. काय गरम आहे, अच्छा म्हणून का. ओके ओके, एवढं गरम नाही. पप्पा बघ सॉस खात आहेत. नाही गरम सॉस खात आहेत, मी नाही सॉस खाते. मी लसूण चटणीवर मस्त लागतं. तेच मेरा विजन इज द की, बट तुम्ही ऐकत नाही म्हणून. नाईस. आता आम्ही हे जरा एन्जॉय करतो आणि भेटूया, धमाल करूया जरा. सांगतो का धमाल बोललो मी. बघा तुम्ही किती मस्त हवा येते. आम्ही म्हणून मी विचार केला की चला इथेच बसून खाऊया. हे पेपर बोटचा कॉफीचा एक सोडा आहे, 0 शुगर 0 कॅलरी. मला हे भरपूर आवडतं, भरपूर. मम्मीला जरा डार्क कॉफी वाटेल ते, पण मला खूप आवडतं. ह्या नाही, ह्या खूप चांगलं आहे कॉफीचं. ह्याच्या पहिल्यांदा आवडलं मला. तिकडे चल, लवकर 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 चलो, लवकर चलो, लवकर चलो, लवकर 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 लवकर. जरा इस्त्री करशील का. हा का वा, नुसतं काहीतरी करतच राहतो. आता भाजून घेतलं म्हणून सांगितलं तिथे घेऊ नको, तिथे कर, तर ते पण नाही होत तुला. अरे काय माहिती अचानक भाजलं लगेच. लगेच नाही, ते पडतं गादीवरनं. इस्त्री गादीवरनं पडते नुसती, तो कडक गादी आहे ती, तिथनं पडत नाही नुसती. आता आम्ही सगळे मस्तपैकी, तुम्ही दोघं ब्लू आणि मी एकटा हे मस्तपैकी आम्ही चाललो आहे धमाल मूवी बघायला. आता आम्ही बोललो होतो पावसाच्या गोष्टी बोललो होतो. तुमच्याकडे आहे का काय. पाऊस हा, गावचा ऑफिस. पाऊस पहिला काय होते बघा तुमची स्टोरी. पहिला पावसात मी व्हिडिओ टाकेल गावचा. कधी टाकलेली. लहानपणीच. गेल्या महिन्यात गेल्या महिन्यात व्हिडिओ टाकलेली फेमस आहे. ही बाप्पांची स्टोरी. आणि बाकीचं शाळेत पाऊस असताना आम्ही ही गोळी खायचो. काय बोलतात त्याला, लिंबाची. लिमलेट काय बोलतात, लिंबाची गोळी. ही मला खूप आवडायची, बट याच्याने जेव्हापासून माझे टॉन्सिल टेकला लागले बंद केली. मॉल मध्ये आलो, बट ही गोष्ट जी आहे ती माझ्या शाळेतल्या लाईफ मधनं कॅन्सल आहे. यांनी कधी बसूनच नाही दिलं मला या सगळ्या गोष्टीमध्ये. हा, पप्पा मॉल मध्ये येतच नव्हते म्हणून. हा, मॉल मध्ये येतच नव्हते. जास्त मॉल नव्हते. मला कसे आठवतात मग, जास्त मॉल नव्हते. मॉल होते, हो. येतच नव्हते. आम्हाला काहीच शॉपिंग करता आलं नाही, म्हणून आम्ही आता डायरेक्ट आलो आहे हा पिक्चर बघायला. बघा केवढे सगळे ऍक्टर्स घेऊन ठेवलेत. आणि इथे मम्मी आणि मावशीचं गॉसिप चालू आहे. चलो जाऊया. आताच आमचा पिक्चर बघून झालेला आहे, 11 वाजलेले आहेत. तुला बोल कसा वाटला मला पिक्चर. खूपच आवडला. खूप चांगला होता. म्हणजे कॉमेडी धमाल तर धमालच आहे. ऍक्च्युली नावाप्रमाणे रिव्ह्यू काय काय खराब होते, बट कसं आहे माहिती आहे का, वन टाइम पिक्चर आहे. जर तुम्ही लॉजिक नाही वापरला तर तुम्हाला भरपूर आवडेल. बाकी ऍक्च्युली त्याची कॉमेडी वगैरे आणि
एंड पर्यंत हुक राहतो आपण. दॅट इज वाय. बाकी खूपच भारी पिक्चर होता. तुला आवडला ना? मला खूप आवडलं. मम्मी हसतच होती. मी काय काय सीनला बघत होतो, हे काय करतात. पिक्चर आहे पूर्ण तेच तर होता, कॉमेडीच होता पिक्चर. सो पिक्चर वगैरे मस्तपैकी झाला आणि मग आम्ही आता लॉकअप लावून बसलो. अँड आता काय करत होतो आपण, जेवण वगैरे आम्ही लॉकअप वगैरे बघत बसलेलो. तर मी विचार केला की चला हा व्लॉग आपण किचन मध्ये स्टार्ट केला तर किचन मध्येच एंड करूया. बस आज हाच होता ब्लॉग. आपण मस्त जरा चिल मारला. बाकी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला दिसू नका आणि भरपूर लोकांना शेअर करा. मला लवकरात लवकर 100K होऊ दे प्लीज. बरोबर प्लीज लवकरात लवकर प्लीज. ओके, सो लवकरच भेटूया आपण 2 दिवसांनी.